नमस्कार. आजचा विषय 10 कोटी नफा तरी कंपनी बंद पडली. शेवटी मारलं कोणी? नफ्याने नाही, कॅश फ्लोने. सर, आज पगार होणार ना? कंपनीच्या अकाउंट मॅनेजरने हळू आवाजात विचारलं. सीईओ ने हसत उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू काही सेकंदातच गायब झालं. त्याने संगणकावर बँक बॅलन्स उघडला आणि स्क्रीनवर फक्त काही लाख रुपये दिसत होते. बाहेर 200 कर्मचारी पगाराची वाट पाहत होते. सप्लायरचे सतत फोन येत होते. बँकेने रिमाइंडर पाठवला होता, पण फक्त 3 दिवसापूर्वीच चार्टर्ड अकाउंटंटने सांगितलं होतं, कॉंग्रॅच्युलेशन सर, यावर्षी तुमच्या कंपनीला 10 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मग 10 कोटी नफा असताना पगार द्यायला पैसे कुठे गेले? ही गोष्ट चित्रपटाची नाही. अशी वेळ हजारो व्यवसायावर येते आणि त्याच क्षणी अनेक उद्योजकांना एक सत्य समजतं. व्यवसाय नफा नसल्यामुळे मरत नाही, तो रोख पैसा संपल्यामुळे मरतो. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो, जास्त विक्री म्हणजे यश. थोडं मोठं झालो, मग ऐकलं, जास्त नफा म्हणजे यश. पण सीईओ वेगळा विचार करतो. तो स्वतःला एकच प्रश्न विचारतो, बँकेत आज किती पैसे आहेत? कारण रेव्हेन्यू, प्रॉफिट आणि कॅश हे तिन्ही शब्द सारखे वाटतात, पण ते एकमेकापासून खूप वेगळे आहेत. समजा तुमच्या कंपनीला 10 कोटींची ऑर्डर मिळाली. संपूर्ण ऑफिसमध्ये आनंद, फोटो, सेलिब्रेशन, सोशल मीडिया पोस्ट, अनदर सक्सेसफुल डील. पण ग्राहक म्हणतो पेमेंट 90 दिवसांनी. आता विचार करा, कच्चा माल कोण भरतो आज? कर्मचाऱ्यांचा पगार आज, जीएसटी आज, वीज बिल आज, ट्रान्सपोर्टेशन आज, सप्लायरचे पैसे आज. म्हणजे नफा कागदावर दिसतो, पण बँक खात्यात पैसे नसतात. आणि कागदावरचा नफा कधीच पगार भरत नाही. एका शहरात 2 कंपन्या होत्या. पहिली कंपनी सगळ्यांच्या चर्चेत, 100 कोटींची विक्री, 10 कोटींचा नफा, मोठं ऑफिस, मोठ्या गाड्या, मोठे ग्राहक. पण ग्राहक पैसे देतं 90 ते 120 दिवसांनी. सप्लायरला पैसे द्यायला 15 दिवस. दर महिन्याला करोडो रुपयांचा खर्च. हळूहळू बँकचा दबाव वाढला. सप्लायरने माल थांबवला. कर्मचारी अस्वस्थ झाले आणि एक दिवस कंपनी जगण्यासाठी धडपडू लागली. दुसरी कंपनी कुणी फारशी ओळखतही नव्हतं. विक्री फक्त 30 कोटी, नफा फक्त 2 कोटी. पण ग्राहक आधी ऍडव्हान्स द्यायचे. वेअरहाऊस मध्ये जास्त स्टॉक पडून राहत नसे. सप्लायर सोबत चांगले क्रेडिट टर्म्स होते. दर आठवड्याला कॅश फ्लो रिव्ह्यू व्हायचा. मालक रात्री शांत झोपायचा. कर्ज नाही, पगार वेळेवर, कोणताही गोंधळ नाही. सांगा, खरी श्रीमंत कंपनी कोणती? पहिली की दुसरी? त्या दिवशी मला एका अनुभवी उद्योगपतीने एक वाक्य सांगितलं. आजही मी ते विसरलो नाही. तो म्हणाला, व्यवसाय म्हणजे शरीर, रेव्हेन्यू म्हणजे अन्न, प्रॉफिट म्हणजे शरीराची ताकद, पण कॅश फ्लो म्हणजे ऑक्सिजन. काही दिवस कमी जेवलात तरी जगू शकाल. काही दिवस कमी नफा झाला तरी व्यवसाय चालू राहतो. पण ऑक्सिजन बंद झाला तर सगळं संपतं. व्यवसायातही कॅश फ्लो थांबला की कंपनीचा श्वास थांबतो. जगातील काही मोठ्या कंपन्यांनी आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. त्यांनी फक्त विक्री वाढवली नाही, त्यांनी कॅश फ्लोवर प्रभुत्व मिळवलं. ग्राहकाकडून पैसे लवकर, सप्लायरला नियोजनानुसार पेमेंट, इन्व्हेंटरी नियंत्रणात, वर्किंग कॅपिटलवर सतत लक्ष. त्यांना माहित होतं विक्री वाढवणं महत्वाचं आहे, पण रोख पैसा टिकवणं त्याहून महत्वाचं आहे. आता स्वतःला 3 प्रश्न विचारा. जर तुमच्या सर्वात मोठा ग्राहक 90 दिवस पैसे दिले नाहीत, तर तुमचा व्यवसाय टिकेल का? तुम्ही रोज सेल्स रिपोर्ट पाहता, पण बँक बॅलन्स किती वेळा पाहता? तुम्ही प्रॉफिट साजर करता की कॅश फ्लो सुद्धा तपासता? याच प्रश्नामध्ये तुमच्या व्यवसायाचं भविष्य लपलेलं आहे. आजपासून 3 सवयी लावा. पहिली, आठवड्यातून एकदा
कॅश फ्लो रिव्ह्यू करा, महिन्याच्या शेवटी नाही, दर आठवड्याला. दुसरी, सेल्स झाली म्हणजे व्यवहार संपला असं समजू नका. पैसे खात्यात आले तेव्हाच सेल्स पूर्ण झाली. तिसरी, खर्च करण्यापूर्वी पुढच्या 3 महिन्याचा कॅश फॉरकास्ट तयार करा. मोठे सीईओ अंदाज बांधत नाहीत, ते नियोजन करतात. लक्षात ठेवा, लोक तुमच्या टर्नओव्हरने प्रभावित होतील, अवॉर्ड तुमच्या प्रॉफिटमुळे मिळतील, पण तुमचे कर्मचारी, सप्लायर आणि ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतील फक्त तेव्हा जेव्हा तुम्ही दिलेलं प्रत्येक वचन वेळेवर पूर्ण कराल. आणि त्यासाठी बँक अकाउंटमध्ये कॅश असणं आवश्यक आहे. कारण इनव्हॉइस व्यवसाय वाढवत नाही, कॅश व्यवसाय जीवन ठेवतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी विचारलं तुमच्या कंपनीचा नफा किती, तर हसा आणि स्वतःला मनात एक प्रश्न विचारा, नफा आहे पण माझ्या व्यवसायाला उद्या श्वास घेण्यासाठी पुरेसा कॅश आहे का? कारण रेव्हेन्यू टाळ्या मिळवतो, पण कॅश फ्लो व्यवसायाची पुढची पिढी पाहण्याची ताकद देतो. धन्यवाद.